नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे व याचा सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो हे प्रथम बघावं लागेल। त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या 4-5 दिवसामध्ये जेव्हापासून USDA ने सांगितलंय की 2025 मध्ये अपेक्षेपेक्षा जागतिक सोयाबीन उत्पादन कमी राहणार, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी। आता USDA चा रिपोर्ट काय म्हणतोय की 4271 लाख टन जिथं सोयाबीन 2025 मध्ये होण्याची शक्यता होती ती आता 29 लाख टनांनी घटून 4242 लाख टन होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीन, सोयाबीन, सोयातेल या सर्वांचे बाजारभाव वधारले आणि याच्यामुळे आशा पल्लवित झाली की देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार, शिवाय 15 तारखेनंतर देशातील सोयाबीनची विक्री सुद्धा कमी होणार। या असणाऱ्या दुहेरी गोष्टींचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला होऊ शकतो आणि याच्यामुळे 31 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 200 रुपयांनी वाढले तर काय आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं मत। मग जी सध्याची भावपातळी 3900 ते 4100 दरम्यान ही भावपातळी 4000 ते 4300 दरम्यान 31 जानेवारीपर्यंत पोहोचेल। विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रामाणिक सल्ला देतो, हमी भावावरती विक्री होत असेल तर तिथं विका, होत नसेल तर या 200च्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री करा, पण फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, म्हणजे भावांतर योजनेचा आपल्याला या ठिकाणी फायदा मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।